त्याच्या मागे पण एक किस्सा आहे. तिच्या वडिलांचं कसं होतं की ती फिल्म इंडस्ट्रीत ऑब्व्हियसली, सो तिला जे स्थळं वगैरे येत आहेत ती म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तिने हे करिअर नाही सोडायला हवं. सो ती मस्करीत सांगायची की माझे पप्पा लग्न करताना एक ॲग्रीमेंट करून घेणार आहे, माझी मुलगी काम सोडणार नाही, काम सोडणार नाही, असं एक ॲग्रीमेंट. असं तिने खरंच जेन्युनली होता. पण मग मी तिला जो मेसेज केला होता त्याच्यात तेच लिहिलं होतं, आय एम रेडी टू साईन एनी काइंड ऑफ ॲग्रीमेंट, जे काही असेल ते मी साईन करायला तयार आहे. ते एक स्टाईल होतं की मग तिला कळलं, येस म्हटलं तुझ्या पप्पांना येऊ दे कुठले ड्राफ्ट घेऊन, मी साईन करायला तयार आहे तो ॲग्रीमेंट. आणि हे असंच होतं, कारण इतकी स्थळं मला येत होती आणि प्रत्येक जणांचं म्हणणं होतं की नाही तू प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे, म्हणजे मी बी फार्मा केलंय, फार्मासिस्ट आहे, तर हे अगदीच इंडस्ट्री का बदलली. म्हटलं महाराजांची इच्छा बदलली आणि मला चांगला स्कोप मिळतो तिथे. नाही तू पुन्हा जॉब कर असं सांगायचे. माझे पप्पा बोलायचे की आम्ही ना ॲग्रीमेंट करून घेणार, माझी मुलगी इंडस्ट्री सोडणार नाही. तर मी सेम यांना सांगितलं होतं की असं असं आहे, चालणार असेल तर बघा बाबा तुम्ही. कारण ती पण स्थळ बघत होती आणि मी पण स्थळ, एकमेकांना मी शेअर